जयगष्ट. हर्षवर्धन पाटील बोलतोय साहेब. बोला ना. साहेब काय ते तुम्ही स्टेटमेंट देताय? अहो इथं काय वातावरण पेटलंय? कसलं पेटवा ना. काय पेटवायचं साहेब? तो माणूस उपाशी मारायला लागलाय, तुम्ही काय तुम्हाला स्टेटमेंट कोणी देताय? सांगितलं उपाशी मारायला? अहो ही साहेब आपल्या पद्धत समाज असते का पेटीत मरतोय आंदोलन ना तो. करायची? नाही नाही, ही पद्धत असते का? आणि एकदम तो पंतप्रधानांना धमक्या देता तुम्ही? काय धमकी म्हणजे दिली काय? साहेब? तुम्ही ऐकलंय का ते? मी ऐकलं, मी टीव्हीवर पाहिलं मी ते. मग मी काय म्हणतोय, तुम्हाला जर काय समाजासाठी करणं होत नसेल ना तर तुम्ही शांत तरी राहावं ना. कशाला शांत राहा? तू कोण माझा ऍडवायझर आहे का रे? नाही नाही, ऍडवायझर नाही. नाही नाही, मी एक सर्वसामान्य मराठी युवक आहे साहेब. अरे कसले मराठा आहे तुम्ही? तिच्या आईला असला हा का लीडर होऊ शकतो काय मराठ्यांचा? अहो लीडर होऊ नाही होऊ, पण तो समाजाच्या भावना मानतोय ना. तुम्ही का तसं करताय पण? म्हणजे तो कुणबी करा, हे करा, हे काय कुणबी मराठा अहो साहेब, ते तुम्ही स्वतः जाऊन तिथं बोलू शकता ना त्या गोष्टीला, किंवा त्यांना बोलून घ्या तुम्ही. पण तुम्ही असले स्टेटमेंट देऊन काय हे करताय सांगा बरं तुम्ही? करता नाही मी करता आता करणार. आता बीजेपी मध्ये तू जास्त हे करतोयस का? अहो साहेब मोदीला काय करायचं अडवतोय आम्हाला? बीजेपी शिवसेना आम्हाला देणं घेणं नाही हो साहेब. ना? नाही ऐकून घ्या. तू मोदीला अडवतोय ना, मी बघतो कसं काय ते. अहो साहेब आम्ही बघा, आहे जिवंत. ऐका ना साहेब, तो हा. मोदीचा आणि बीजेपीचा विषय नाहीये, तो विषय आपल्या मराठा समाजाचा आहे. तुम्ही उलट पुढाकार घेऊन ती गोष्ट केली पाहिजे का नाही सांगा बरं? अरे ऐकून घ्या, मी बीजेपी मध्ये आहे, मराठ्याच्या मंत्रिमंडळ मंत्री आहे. हा, मग मी ऐकून घेईन का? मग तुमच्यासारख्या जबाबदार माणसाकडनं ऐकणं किंवा असे स्टेटमेंट देणं योग्य आहे का साहेब? मला योग्य वाटते ना, मी विचार करूनच दिली. ठीक आहे साहेब, मग आम्ही सगळे जे मराठी आहेत ना, की तुम्हाला सुद्धा आम्ही काय आमची ताकद आहे ना, हे आम्ही तुम्हाला निवडणुकीतून 100% दाखवून देतो साहेब.